हॅलो फ्रेंड्स, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकच्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण 100 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. नक्की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून फायदा होईल आणि परीक्षेत तुम्हाला यातूनच प्रश्न विचारलेले त्या ठिकाणी बघायला भेटणार आहेत. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, नोकरदार व मध्यमवर्गीय यांच्यामध्ये बँकेचे डॅश प्रकारचे खाते अधिक लोकप्रिय आहेत. ऑप्शन आहेत चालू खाते, मुदत ठेव खाते, बचत खाते की संचित ठेव खाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील या प्रश्नाचं उत्तर स्वतः ट्राय करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे. तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, बचत खाते. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. प्रश्न क्रमांक 2, ज्या खात्यामध्ये बँकेच्या कार्यकालीन वेळेत कितीही वेळा पैसा ठेवता येतो अगर काढता येतो त्या खात्यास काय म्हणतात. बचत खाते, चालू खाते, संचित ठेव खाते की मुदत ठेव खाते. तर सांगा, जर एखादं बँक आहे त्यामध्ये आपल्याला माहीत असेल जे बिझनेस करतात बरोबर, ते अशा प्रकारचं खातं उघडत असतात, तर याला आपण काय म्हणतो, चालू खाते असे म्हणत असतो. यानंतर पुढील प्रश्न, डॅश या प्रकारच्या खात्यात ठराविक रक्कम दरमहा जमा केली जाते. ऑप्शन आहे संचित ठेव खाते, चालू खाते, बचत खाते की मुदत ठेव खाते. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ते आहे संचित ठेव खाते. यामध्ये ठराविक रक्कम दरमहा जमा केली जाते. पुढील प्रश्न बघूयात. बँकांच्या एकूण ठेवीत सर्वाधिक भाग डॅश या खात्यांचा असतो. ऑप्शन आहेत चालू खाते, संचयी खाते, बचत खाते की मुदत ठेव खाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, नोटबुकमध्ये 1 ते 50 आकडे लिहून घ्या. मी प्रश्न विचारल्यानंतर जेव्हा ऑप्शन रीड करत असेल तेव्हा तुम्ही खाली कमेंट करा किंवा नोटबुकमध्ये ब कडं असं लिहायचं आणि एकूण प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील आपण खाली कमेंट करायचं आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे चालू खाते हे सर्वाधिक असतात. पुढील प्रश्न बघूयात. डॅश या प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाहीत. ऑप्शन आहेत बचत खाते, संचय खाते, चालू खाते की मुदत ठेव खाते. तर लक्षात घ्या, जे चालू खातं असतं त्यावर बँक या व्याज देत नाही, म्हणजेच ऑप्शन क्रमांक क योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, डॅश या बँका शेतीस दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात. ऑप्शन आहेत भूविकास बँका, सहकारी बँका, व्यापारी बँका की विनिमय बँका. तर याचं योग्य उत्तर काय असेल, तर ते आहे ऑप्शन क्रमांक अ, भूविकास बँका. यानंतर पुढील प्रश्न, पतपत्र लेटर ऑफ क्रेडिट मिळवण्यासाठी आयात व्यापारी खालीलपैकी कोणत्या बँकेकडे संपर्क साधेल. स्टेट बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक की विनिमय बँक. तर याचं जे राईट आन्सर आहे ते काय आहे, तर ते आहे ऑप्शन क्रमांक ड, विनिमय बँक. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. प्रामुख्याने डॅश या बँका व्यापार व्यवसायासाठी खेळते भांडवल पुरवितात. ऑप्शन आहेत बचत बँक, सहकारी बँक, विनिमय बँक की व्यापारी बँक. तर याचं राईट आन्सर काय आहे, तर ते आहे ऑप्शन क्रमांक ड, व्यापारी बँक. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. खालीलपैकी कशाच्या विनिमय बँकांच्या कार्यामध्ये समावेश होत नाही. ऑप्शन आहेत निरनिराळ्या देशांतील चलनांची खरेदी विक्री करणे, व्यापारी बँकांची बँक म्हणून काम करणे, आंतरराष्ट्रीय हुंड्या वटविणे की आयात निर्यात व्यापारास पत दाखल. तर याचं योग्य उत्तर आहे व्यापारी बँकांची बँक म्हणून काम करणे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब. यानंतर पुढील प्रश्न, आयात निर्यातीच्या व्यापारास मदत करणे हे डॅश या बँकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सहकारी बँक, विनिमय बँक, व्यापारी बँक की आयात निर्यात बँक. तर सांगा विद्यार्थ्यांनो, याचं योग्य उत्तर काय असेल, तर ते आहे विनिमय बँक. तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला PDCC बँक याकरिता जर मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे 19,000 प्लस MCQ स्वरूपाचं मटेरियल उपलब्ध आहेत. तुम्हाला 499 रुपयामध्ये भेटेल. यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे. यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरणाचे प्रश्न नोट्स, कृषीविषयक ज्ञान, ग्रामीण अर्थव्यवस्था, तांत्रिक प्रश्न, संगणक ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र, 110 सराव प्रश्नपत्रिका, मागील परीक्षेत झालेल्या प्रश्नपत्रिका आणि इंग्लिश ग्रामरचे प्रश्न, हे सर्व तुम्हाला भेटेल. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. जर ॲप डाउनलोड करण्यामध्ये काहीही अडचण येत असेल तर तुम्ही 9356
256037 या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता. लक्षात घ्या, ॲप्लिकेशन थ्रू कोर्स परचेस करा. तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट प्रत्येक टॉपिकवर देता येईल. हा जो कोर्स आहे त्याची व्हॅलिडिटी 1 वर्ष आहे, त्यामुळे तुम्ही बाकी एक्झामला देखील हा कोर्स मटेरियल यूज करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, डॅडॅश ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया की युनियन बँक ऑफ इंडिया. सांगा भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक ब, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढील प्रश्न, पैशांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात बँका खालीलपैकी कोणती भूमिका बजावत असतात? खरेदीदार, विक्रेता, मध्यस्थ की लवाद. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, मध्यस्थ. पुढील प्रश्न, डॅडॅश तालुक्यात सारोळे येथे कागद कारखाना आहे. भोर, खेड, पुणे की पुरंदर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पुणे जिल्हा जो आहे त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. तर सांगा. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, भोर. पुढील प्रश्न, डॅडॅश येथे मेन कापड, मच्छरदाण्या, सूत, रंग इत्यादींचे उद्योग आहेत. खेड, वेल्हे, भोर की पुणे. आणि विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणारे बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की असेच व्हिडिओ आपण आपल्याकरता घेऊन येणार आहोत. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक, तर लगेचच एक लाईक करून द्यायचं आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे भोर. पुढील प्रश्न, डॅडॅश तालुक्यात तळेगाव येथे काच सामान व थर्मस बनवण्याचे कारखाने आहेत. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, मावळे या ठिकाणी. पुढील प्रश्न, डॅडॅश येथे स्कूटर व रिक्षाचा कारखाना आहे. चिंचवड, पुणे, पिंपरी की यापैकी नाही. तर कुठे सांगा. योग्य उत्तर आहे चिंचवड या ठिकाणी. पुढील प्रश्न, डॅडॅश येथे पेनिसिलिन व मोटारी तयार करण्याचे कारखाने आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड की सासवड. तर याचं राईट आन्सर आहे पिंपरी. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅडॅश या तालुक्यात ऊसाचे पीक जास्त होते. बारामती व इंदापूर, आंबेगाव, हवेली की यापैकी सर्व. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी सर्व. पुढील प्रश्न, कोणत्या तालुक्यात हरभऱ्याचे पीक जास्त घेतात? इंदापूर, बारामती, शिरूर की खेड. तर सांगा कोणत्या तालुक्यात घेतलं जातं? योग्य उत्तर आहे इंदापूर. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात ज्वारीचे पीक कोणत्या तालुक्यात जास्त होते? इंदापूर व दौंड, शिरूर व बारामती, पुरंदर की यापैकी सर्वच. तर ज्वारीचं पीक हे वरीलपैकी सर्व तालुक्यात जास्त होते. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील आंबेमोहोर, मुळशी तालुक्यातील कमोद व जुन्नर तालुक्यातील जिरेसाळ डॅडॅशसाठी प्रसिद्ध आहे. ज्वारी, तांदूळ की बाजरी. तर याचे योग्य उत्तर आहे तांदूळ. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅडॅश या तालुक्यात तांदळाचे पीक जास्त होते. मावळ व मुळशी, भोर व जुन्नर, खेड व वेल्हे की यापैकी सर्वच. तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4, यापैकी सर्वच. म्हणजेच काय, पुणे जिल्ह्यात मावळ व मुळशी, भोर व जुन्नर, खेड व वेल्हे या ठिकाणी तांदळाचे पीक जास्त होते. पुढील प्रश्न, डॅडॅश या तालुक्यात बाजरी पिकते. दौंड, बारामती, दौंड व बारामती की यापैकी नाही. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे दौंड व बारामती. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅडॅश या तालुक्यात बाजरीचे पीक भरपूर होते. शिरूर व जुन्नर, आंबेगाव, पुरंदर व खेड की यापैकी सर्वच. तर याचं राईट आन्सर आहे यापैकी सर्वच. पुढील प्रश्न, पिंपरी चिंचवडला कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते? पवना, जायकवाडी, येलदरी की यापैकी नाही. तर पिंपरी चिंचवडला पवना प्रकल्पातून पाणी पुरविले जाते. पुढील प्रश्न, कोणत्या शहराला खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो? परभणी, मुंबई, पुणे की नाशिक. तर कोणतं शहर आहे? तर ते आहे पुणे. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅडॅश या तालुक्यात विहिरींची संख्या जास्त आहे. जुन्नर, शिरूर, जुन्नर व शिरूर की यापैकी नाही.
तर योग्य उत्तर आहे जुन्नर व शिरूर. पुढील प्रश्न, डॅडॅश येथे मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे. सुपे, भीमाशंकर, बारामती की खेड. तर राईट आन्सर आहे भीमाशंकर. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण जो कोर्स तुमच्यासाठी तयार केला आहे त्यामध्ये सर्वच कव्हर केलं आहे. तुम्हाला PDF स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड करतो. ॲपमध्ये तुम्ही या PDF डाउनलोड करू शकता. तसेच लक्षात घ्या, ऑनलाईन टेस्ट देखील दिले आहेत. ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर असतो, मल्टिपल अटेम्प्ट असतात. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा त्या ठिकाणी रँक देखील बघायला भेटतो. म्हणजे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यामध्ये काही अडचण येत असेल तर 93 56 25 60 37 यावर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. तर याचं योग्य उत्तर आहे भीमाशंकर सुपे येथे मोरांसाठी मयुरेश्वर अभयारण्य आहे. पुढील प्रश्न, डॅडॅश येथील वनात शेकरू ही मोठी खार आढळते. पुणे, पुरंदर, भीमाशंकर की आळेफाटा. तर कोठील वनात, तर ते राईट आन्सर आहे भीमाशंकर. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात पश्चिम भागातील डॅडॅश तालुक्यात वने आहेत. हवेली, पुरंदर, दौंड की 1 व 2. तर याचं राईट आन्सर आहे 1 व 2 म्हणजे हवेली आणि पुरंदर. पुढील प्रश्न, डॅडॅश ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत. हवेली, पुरंदर, लोणावळा, खंडाळा की यापैकी नाही. तर योग्य उत्तर आहे लोणावळा व खंडाळा ही पुणे जिल्ह्यातील थंड हवेची ठिकाणे आहेत. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पाऊस कमी पडतो. दौंड व बारामती, इंदापूर, शिरूर की यापैकी सर्वच. तर योग्य उत्तर आहे यापैकी सर्वच. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात पाऊस जास्त पडतो. मावळ व मुळशी, वेल्हे व भोर, आंबेगाव की यापैकी सर्वच. तर राईट आन्सर आहे यापैकी सर्वच. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यांचे हवामान उष्ण आहे. शिरूर व दौंड, बारामती, इंदापूर की यापैकी सर्वच. विद्यार्थी मित्रांनो स्वतः देखील ट्राय करायचं आहे. याचं योग्य उत्तर काय असेल, तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्वच. पुढील प्रश्न, डॅडॅश शहर मुळा मुठेच्या संगमावर आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना की नांदेड. राईट आन्सर आहे पुणे. पुढील प्रश्न, डॅडॅश नदी मुळा नदीस पुणे येथे येऊन मिळते. मुठा, गोदावरी, भीमा की कृष्णा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुठा. पुढील प्रश्न, पवना नदी डॅडॅश नदीची उपनदी आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन आहेत मुळा, मुठा, भीमा. तर राईट आन्सर आहे मुळा. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅडॅश या नद्या आहेत. मांडवी व पुष्पावती, इंद्रायणी व भामा, पवना व मुळा मुठा की यापैकी सर्वच. आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगायचं नाही. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू देखील कमेंट करायचं आहे. लक्षात घ्या, ही छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे यापैकी सर्वच. पुढील प्रश्न, कोकडी, मीना या डॅडॅश नदीच्या उपनद्या आहेत. घोड, मुळा, मुठा की नीरा. राईट आन्सर आहे घोड. पुढील प्रश्न, डॅडॅश ही नीरेची उपनदी आहे. करा, तहा, महा की मंत्रा. तर नीरेची उपनदी कोणती आहे, तर ती आहे करा. पुढील प्रश्न, मुळा, मुठा व नीरा या डॅडॅशच्या उपनद्या आहेत. गोदावरी, भीमा, कृष्णा की पूर्णा. तर याचे योग्य उत्तर आहे भीमा. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून कोणती नदी वाहते. भीमा, गोदावरी, नीरा की मुठा. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 भीमा. पुढील प्रश्न, डॅडॅश ही पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. गोदावरी, भीमा, नीरा की मुळा मुठा.
राईट आन्सर आहे भीमा. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात प्राकृतिक विभाग किती आहेत? पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, टेकड्यांचा उंच सखल प्रदेश, पूर्वेकडील पठारी प्रदेश की यापैकी सर्वच? राईट आन्सर आहे यापैकी सर्वच. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या डोंगराळ भागात डॅडॅश हे घाट आहेत? बोर, खंडाळा, वरंधा व माळशेज, नाणे की यापैकी सर्वच? राईट आन्सर आहे वरंधा व माळशेज. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या उंच भूभागात डॅडॅश हे उंच शिखर आहे? हरिश्चंद्र, तरसुबाई व भीमाशंकर, शिंगी की यापैकी सर्वच? योग्य उत्तर आहे यापैकी सर्वच. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्याच्या डॅडॅश सह्याद्री पर्वताचा उंच भूभाग आहे? पूर्वेस, पश्चिमेस, दक्षिणेस की उत्तरेस? राईट आन्सर आहे पश्चिमेस. पुढील प्रश्न, पुणे जिल्ह्यात डॅडॅश हे डोंगर आहेत? शिंगी व तरसुबाई, पुरंदर, ताम्हिणी व अंबाळा की यापैकी सर्वच? तर योग्य उत्तर आहे शिंगी व तरसुबाई. पुढील प्रश्न बघायचा आहे, पुणे जिल्ह्याच्या डॅडॅश सीमेवर हरिश्चंद्र डोंगर आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण की उत्तर? राईट आन्सर आहे उत्तर. पुढील प्रश्न, हवेली तालुका व पुणे शहर तालुका या दोन्ही तालुक्यांचे मुख्य ठिकाण डॅडॅश होय? हवेली, पुणे, सासवड की चिंचवड? राईट आन्सर आहे पुणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकवर जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल ते देखील तुम्ही खाली कमेंट विद्यार्थी मित्रांनो नक्की करू शकता. जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता जे मटेरियल आपण तयार केलं आहे 19,000 प्लस प्रश्नांचं, ते तुम्ही परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा. व्हिडिओला लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली ज्यावर आपण एक्झामचे अपडेट देत असतो, तर त्याला जॉईन करा. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक दिली त्यावर आपण चालू घडामोडींचा सराव करत असतो क्विजच्या माध्यमातून, तर त्याला देखील आपण जॉईन करायचं आहे. थँक्यू.